झालं का? हॅलो, माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो, विलास हिवरकर, मुक्काम पोस्ट माळेगाव, तहसील सावनेर। हा व्हिडिओ अवश्य पहा आणि सर्वांनी फॉरवर्ड करा। माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो, आपल्या या सरकारनं कास्तकाराच्या गोरगरिबाच्या हाल अपेक्षा करून ठेवलेल्या आहे। कास्तकारा दररोज एक आत्महत्या होऊन राहिलेली आहे। या लबाड सरकारने 7/12 कोरा 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 असं आश्वासन या गरीब शेतकऱ्याला दिलं होतं। हा गरीब शेतकरी या आश्वासनामुळे आपलं कर्ज भरू शकला नाही। कर्ज भरण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यावर असणाऱ्या समस्या। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, काही नाही। त्यामुळे शेतकरी हा 5 वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेला आहे। आपल्या या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा आवाज उठवण्यावाला असा नेता आजपर्यंत झालेला नव्हता आणि आता बच्चूभाऊ कडू याच्या रूपाने हा नेता आपल्याला मिळाला आहे। त्यांनी 7 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं तरी या सरकारला जाग आलेला नाही। त्यानंतर 7 दिवस पायदळ यात्रा करून हातपाय सुजूनसुद्धा त्यांनी आपल्या या गोरगरीब शेतकऱ्याचं, त्या बच्चूभाऊंनी त्यांचं दुःख काय, त्यांच्या दुःखामध्ये सहन करून 200 किलोमीटर पायदळ यात्रा केली, पण तरी पण या सरकारला जाग आलेली नाही। हे सरकार, फडणवीस सरकार म्हणजे लबाड सरकार। या सरकारला धडा शिकवण्यासाठी माझ्या सर्व कास्तकार बंधुआंनी आपली पार्टी, जात, धर्म, वेद, पंथ सर्व सोडा आणि बच्चूभाऊच्या पाठीमागं उभा राहून बच्चूभाऊला आपला सहारा द्या आणि आपल्या या विदर्भाच्या नेत्याला शेर हा बच्चूभाऊ कडू आहे, आपल्यासाठी झटणारा आहे, सर्वांच्या विकासासाठी झटणारा आहे। गोरगरिबाचा कास्तकार विधानसभेत मांडण्यावाला नेता बच्चूभाऊ कडू होते, पण गनिमी कावा करून हा बोलणारा शेड विधानसभेमध्ये पाहिजे नाही म्हणून त्यांना पाडण्यात आलं आणि अशा प्रकारे सर्वच नेते जे बोलणार होते विधानसभेमध्ये त्यांना कोणालाच तिथे येऊ दिलेलं नाही। त्यामुळे आताची जे विधानसभा झाली तेथे गोरगरिबाचा प्रश्न उचलण्यावाला असा तडफदार नेता बच्चूभाऊसारखा कास्तकाराचा शेर तिथे होता नाही, म्हणून विधान परिषदमध्ये ही व्यवस्था झालेली आहे। जर बच्चूभाऊ कडू विधानसभेमध्ये असते तर कास्तकाराचा आवाज बुलंद झाला असता। म्हणून बच्चूभाऊला साथ द्या आणि येत्या 24 तारखेला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण